हे सफेद वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले, स्वच्छ पाण्यात धुतले. आता मी कुकरला लावते. आता त्यात मी घालते हळद, मीठ आणि पाणी घालते आणि एक बटाटा घालते आणि याची 5 शिट्ट्या करून घेते. एका बाउलमध्ये मी चिंचेचं पाणी घातले आणि हे असे 1 तास ठेवते भिजत. ते मी तिखट चटणी करायला घेतले. मग मी ह्यात मिक्सरमध्ये कोथिंबीर घेतलेत, कढीपत्ता घेतलेत. आता यात आलं घालते आणि यात घालते मिरची. हवं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकतात आणि तुम्ही मिक्सरमध्ये ह्यात ग्राइंड करून घ्या. मी ते टोपामध्ये पाणी तापायला ठेवले. पाणी चांगलं तापले. आता मी चिंच घालते, जे मी 1 तास असं भिजत ठेवलं होतं. चांगली उकळी येऊ दे. हे बघा, चांगली उकळी आली. तर गॅस स्लो करायचं. आता मी गॅस बंद करून ठेवते. मिक्सरमध्ये वाटून झालं. आता मी एका टोपामध्ये काढून ठेवते. हे बघा, मस्त हिरवा रंग आला, मस्त आहे. आता यात घालते थंड पाणी. थंड पाणी घालू शकता तुम्ही, बर्फही घालू शकता, तुमच्यावर आहे. हे बघा, मिक्सरमध्ये लागलेले हे सगळं हिरवं हे पाणी मी सगळं काढते आणि तेच मी यात घालते. तुम्ही असं मध्ये मध्ये पाणी घालू शकता. तुम्हाला केवढं पातळ पाहिजे, जास्त पातळ एकदम नाही व्हायला पाहिजे, म्हणजे एकदम पाणी पाणी, थोडंसं ते तिखटपणा असला पाहिजे. आणि आता मी यात घालते चवीनुसार मीठ, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा भाजलेला जिरा मसाला घालायचा. आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी हे चिंच हे एका मिक्सरमध्ये काढते. त्याचं पाणी काढायचं, पाणी सकट नाही घालायचं. तरी पण थोडं थोडं पाणी येतं आहे, पण सगळं पाणी त्याचं नाही काढायचं अजिबात. मी थोडं गाळणीच्या मदतीने पण सगळं काढलं. आता मी ग्राइंड करून घेते. बघा कसं झालं, पल्प निघालं पूर्ण. हे बघा, उकळायला ठेवलं मी पल्प. पाणी चांगली उकळी येऊ दे. गॅसची फ्लेम हाय राहू दे. बघा, थोडी थोडी उकळी येते. आता मी ह्यात गूळ घालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बॉईल होऊ दे चांगलं. घालते ह्यात 1 चमचा लाल तिखट आणि चांगलं मिक्स करायचं. आता घालायचं चवीनुसार मीठ. हे बघा कसं एकदम उकळी आली, एकदम चांगलीपणे. बघा, रेडी झालं आपली ही गोड चटणी. आता मी गॅस बंद करते. हे बघा, सफेद वाटाणे मी शिट्टे दिले होते, कसे झाले नरम बघा. आता मी गाळणीने गाळते हे चिंचेचं पाणी. बघा, हे कसं मी गाळणीने गाळलंय, तर बघा कसं एकदम हे झाले, जाड जाड राहिलंय ते. बघा, गोड चटणीचा कलर कसं झालंय, मस्त एकदम झकास, मस्त रंग आलाय. मॅशरने मी हे वाटाणे चांगले मॅश करून घेते. आता यात घालायचा 1 उकडलेला बटाटा. मी बटाट्याची साल सोलली आणि हे पण याच्यासोबत मॅश करायचं. सगळी आपली गोड चटणी झाली, तिखट चटणी झाली. आता फक्त हे रगडा राहिला. बघा, रगडा बनवून झाला. तर मी पाणीपुरी बनवायला घेते. बघा, ही पुरी घ्यायची, अशी फोडते मी हे. तर ह्याच्या पहिलं मी रगडा घालते. रगडा जरा जास्त घालाल तर मस्त लागेल पाणीपुरी. आता यात घालायचं तिखट पाणी. मला जर तिखट जास्त पाहिजे तर तुम्ही तिखट पाणी जास्तही घालू शकतात. आता घालायचं गोड पाणी. जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे तर तुम्ही गोड पाणी जास्त घालू शकता. तुम्हाला कशी टेस्ट प्रमाणे बनवायची तशी बनवू शकतात. आता मी सर्व करते बघा. आता मी बाकीचे पण असे पाणीपुरी बनवून घेते. आधी रगडा घालते, मग तिखट पाणी घालते, गोड पाणी घालते आणि सर्व आता करून तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त झटपट आणि चटपटी पाणीपुरी रेडी झाली आहे मस्तपणे. स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी रेडी झाली आहे. तुम्हीही बनवा, तुम्हाला बाहेर खायची गरज नाही पडणार, सेम टेस्ट आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.